रस्ता अडवून महिलेला शिवीगाळ केल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल झालाय। हा प्रकार अहिल्यानगर जिल्ह्यात घडलाय। अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील एका महिलेला रस्ता अडवून दमदाटी शिवीगाळ केल्याप्रकरणी दोघांविरोधात पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। या प्रकाराबाबत उर्मिला करपे राहणार पवननगर भिस्तबाग सावेडी अहिल्यानगर यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांनी फिर्यादीत म्हटलंय की आमची करंजी येथे भारत गॅस एजन्सी असून ती चालवून मी कुटुंबाची उपजीविका भागवते। गॅस एजन्सीचं कामकाज पाहण्यासाठी 3 कामगार माझ्याकडे आहे। शनिवारी 2 मे रोजी दुपारी 2:15 वाजण्याच्या वेळी मी आणि माझा मुलगा विक्रांत करपे, प्रतीक नाना फसले, दिलीप आत्माराम अकोलकर असे आम्ही आमच्या भारत गॅस एजन्सी गोडाऊनवर असताना तेथे ज्ञानेश्वर बाबासाहेब घोरपडे हा आला आणि म्हणाला, मला एक गॅस टाकी द्या। त्यावेळी मी त्याला म्हणाले, आता गॅस टाकी संपलेले आहे, सोमवारी आल्यानंतर देते असं समजून सांगत असताना त्याला राग आल्याने त्याने शिवीगाळ करत मला दमदाटी केली। हातात लाकडी दांडके घेऊन तो आणि त्याचा भाऊ बाळासाहेब घोरपडे तेथे आले। त्या दोघांनी शिवीगाळ दमदाटी करत आमच्या गोडाऊनकडे जाणारा रस्ता दगड टाकून बंद केलाय। त्यांच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे, त्यामुळे रस्ता अडवून शिवीगाळ दमदाटी केली म्हणून ज्ञानेश्वर घोरपडे आणि बाळासाहेब घोरपडे या दोघांविरोधात संबंधित महिलेनं दिलेल्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। मी उर्मिला सदानंद करपे, माझी शिवम भारत गॅस ग्रामीण वितरक कवडगाव येथे गॅस एजन्सी आहे। माझं ऑफिस कवडगाव येथे आहे आणि माझं गॅस गोडाऊन करंजी येथे आहे। पण आता सध्या युद्धाच्या काळामध्ये गॅसची टंचाई आहे। माझ्या गोडाऊन शेजारी एक हॉटेल आहे, तर ते हॉटेलवाले मला बिना बुकिंगचे सिलेंडर मागतायत। आता युद्धाच्या काळात लोकांना देण्याऐवजी मी त्यांना देऊ शकत नाही, ते मला दमदाटी करतात। माझ्यावर माझा रस्ता अडवला, माझ्यावर अगदी मला शिव्या दिल्या, जीवे मारण्याची धमकी दिली। काल अगदी काठ्या घेऊन माझ्या गोडाऊन पर्यंत आले। मग कालांतराने मला त्यांच्या विरुद्ध फिर्याद ही द्यावी लागली। त्यांचा आता फार जुनी घटना नाही ना, त्यांनी वैजू बाबळगाव मध्ये त्यांनी स्वतः एका महिलेवर पण अत्याचार केला, तिला घरात जाऊन मारलं। त्यांचे नाव ज्ञानेश्वर बाबासाहेब घोरपडे आणि बाळासाहेब बाबासाहेब घोरपडे हे 2 व्यक्ती आहे। हे त्यांच्या गावातल्या लोकांना त्रास देतात। आता करंजी मध्ये त्यांचं हॉटेल आहे, तर मला त्रास देण्याचं काय कारण आहे त्यांचं? त्यांनी मला खूप त्रास दिला। मागच्या वेळेसही त्यांनी माझ्या गोडाऊनच्या रस्त्यावर दगड लावले, तरी पण मी म्हटलं मी सामंजस्याने ते मिटवलं। पण कालही त्यांनी शेवटी मला फिर्याद ही दाखल करावीच लागली। तर याच्यावर काहीतरी कारवाई झाली पाहिजे। मी एक विधवा महिला आहे, मी माझं काम अगदी चोखपणे करते, पण मला जर असा त्रास झाला तर काय याचा उपयोग नाहीये। त्याच्यामुळे पोलीस प्रशासनाने मला न्याय द्यावा। काल त्यांनी, ते गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत, त्यांनी काल माझ्या मुलाला शिव्या दिल्या, मला शिव्या दिल्या, अगदी लाकडी दांडके घेऊन आले, मला धमकी दिली मारायची। ते म्हटले तुला जीवेस मारीन। असं असताना हे तुम्ही म्हणताय ना पोलिसांचं संरक्षण आहे महिलांना, तर मग मला संरक्षण का नाही? मी 112ला 4 वेळा फोन केला, तरी माझ्यापर्यंत कोणी आलंच नाही। करंजीचे पोलीस अगदी मला फोन केल्यानंतर पाऊण तासाने ते माझ्यापर्यंत दाखल झाले। आणि मग त्यांनी, जर मी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला, त्यांच्यावर कारवाई होणार आहे की नाही यांनी गुन्हा हे करून घ्यायचा। जर कारवाई झाली नाही तर मी SP ऑफिसला जाऊन उपोषणाला बसणार आहे। मी SP ऑफिसला SP साहेबांनाच विनंती करणार आहे की हे महिलांना संरक्षण आहे की नाही। गॅस वितरण ही एक अत्यावश्यक सेवा आहे आणि या अत्यावश्यक सेवेत जर अशा लोकांनी मला त्रास दिला तर त्याला कोण जबाबदार राहील? आणि शासनाने पण याच्याकडे लक्ष द्यावं, कारण आता सध्या गॅसचा तुटवडा आहे आणि प्रत्येकालाच हे करणं, मला हँडल करणं सोपं होत नाहीये। तरी SP साहेबांनी सुद्धा यामध्ये लक्ष घालावं, कठोर कारवाई करावी। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, पाथर्डी, अहिल्यानगर।